नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. 10th SSC बोर्ड 1 मार्च 2025 म्हणजे उद्या इंग्लिशचा पेपर आहे. टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित समजून घेऊ, पण त्या अगोदर जर तुम्ही रायटिंग स्किलचे काही टॉपिक बघितले नसतील, ॲप्रिशिएशन त्याच्यानंतर ग्रामरचे काही सेक्शन नसेल बघितला तर तो ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. लास्ट दिवस तुमच्या हातामध्ये, व्यवस्थित तो कंटेंट बघून घ्या आणि तुमचा ग्रामरचा सेक्शन, रायटिंग स्किलचा सेक्शन एकदम पक्का करून टाका. कळलं नक्की? चलो, आता टाइम मॅनेजमेंट करायचं म्हणजे एक्झॅक्टली जसं आपण मराठीला केलं होतं सेम सिक्वेन्स फॉलो करायचा आहे. पण एक गोष्ट डोक्यात ठेवा, पेपर आपल्याला सिक्वेन्स मध्येच लिहायचा आहे आणि थोडासा रायटिंगचा स्पीड वाढवतात. आता जनरली इंग्लिश रायटिंगचा स्पीड प्रत्येकाचा जरा जास्तच असतो मराठीपेक्षा, त्यामुळे पेपर हा तुमचा वेळेत कव्हर होईल. फक्त कुठल्या वेळेत काय पूर्ण करायचं ते समजून घ्या. 80 मार्कांचा पेपर आहे, 3 तास, 30 मार्क 30 मार्क 20 मार्क, 30 मार्क्स 30 मार्क्स 20 मार्क्स असे डिवाइड केले. 1 आवर साठी, सेकंड आवर साठी आणि थर्ड आवर साठी. कळलं नक्की? आता फर्स्ट आवर मध्ये काय करणार आहात? आता फर्स्ट आवर आपल्यासाठी जरा जास्त इम्पॉर्टंट असेल, कारण यामध्ये आपण मेन पार्ट पेपरचा कव्हर करणार आहोत. बघा, 11 ते 12 पहिला तास असेल, ज्यामध्ये 30 मार्कांचा आपण गोल ठेवलाय 30 मार्क्सचं, ज्यामध्ये लँग्वेज स्टडी इझिली होऊन जाईल 10 मार्कांसाठी. नंतर 2 पॅरेग्राफ आहेत, 2 पॅरेग्राफ 20 मार्क्ससाठी इझिली होऊन जातील. आता असं होईल की पॅरेग्राफ मधला एखादा क्वेश्चन येणार नाही, जो क्वेश्चन येणार नाही त्या ठिकाणी टिक मार्क करून ठेवा. तो क्वेश्चन नंतर अटेम्प्ट कसा करायचा आणि त्याला किती टाइम द्यायचा ते पण सांगतो. पण एक गोष्ट डोक्यात ठेवा, पर्सनल रिस्पॉन्स अजिबात ऑप्शनला ठेवू नका. पर्सनल रिस्पॉन्स त्या 1 तासातच पूर्ण करा. बघा, 1 तास दिलाय, 15 मिनिटात जरी तुम्ही लँग्वेज स्टडी पूर्ण केलं, बरोबर, 15 मिनिट्स मध्ये जरी झालं तरी तुम्ही इझिली 45 मिनिट्स मध्ये 2 पॅरेग्राफ सहज पूर्ण करू शकता. पर्सनल रिस्पॉन्स पण लिहू शकता. इन केस असं झालं की 12च्या आत जर पूर्ण झालं तर पुढचा प्लॅन कंक्लूड करा, पुढचा प्लॅन स्टार्ट करा. जे येत नाहीत त्यांना टिक मार्क करूनच ठेवतात. आता पुढचा 1 तास कसा असेल? पुढचा 1 तास हा इझी असेल. ठीक आहे, यामध्ये काय करायचं आहे? पोएमचा सेक्शन कव्हर करायचा आहे. जसं मगाशी बोललो, जर 12च्या आत वरचा सेक्शन तुमचा झाला असेल तर लगेच हा सेक्शन घेतला तरी काही इश्यू नाही येणार. मग सेकंड आवर मध्ये काय करायचंय? परत 30 मार्क्सचा गोल ठेवलाय आपण. पोएम सेक्शन पूर्ण करा. पोएम सेक्शन सोबत अनसीनचा पॅरेग्राफ, अनसीन पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला समरी रायटिंग पण असणार आहे, हेही डोक्यात ठेवा. नंतर लेटर रायटिंग. 1 तासामध्ये ह्या 3 गोष्टी सहज कव्हर होतात. म्हणजेच पोएम सेक्शनचे 10 मार्क, त्याच्यानंतर अनसीन पॅरेग्राफचे 15 मार्क, 10 मार्क्स 15 मार्क्स, लेटर रायटिंगचे 5 मार्क्स, असे टोटल झाले 30 मार्क्स इझिली आपण कव्हर करू शकतो. याही मध्ये तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो, जी गोष्ट नाही येणार त्या ठिकाणी टिक मार्क करून ठेवा. पण मॅक्सिमम पहिल्या 2 तासात आपल्याला पेपर कव्हर करायचा आहे. जर आपण पहिल्या 2 तासामध्ये एवढा सगळा प्रॉपर पेपर जर कव्हर केला तर तिसऱ्या 1 तासामध्ये आपल्याला प्रॉपर टाइम युटिलायझेशन करता येईल, कारण त्याच्यामध्ये आपण रायटिंग स्किल लिहिणार आहोत. समजलं नक्की? आणि जे पेंडिंग काम आहे ते पण पूर्ण करायचं आपल्याला. त्यामुळे पहिल्या 2 तासामध्ये एवढंच गोल ठेवा, लँग्वेज स्टडी पासून स्टार्ट करणार ते लेटर रायटिंग पर्यंत एंड झालं पाहिजे. त्याच्यामध्ये मिनिमम मार्क ठेवायचं काम करा पेंडिंगसाठी. म्हणजे तुम्ही 5 मार्क जरी ठेवले की आपण नंतर लिहू तरी चालतील, पण जास्तीत जास्त मार्क अजिबात ठेवू नका. पर्सनल रिस्पॉन्स 3ही पॅरेग्राफचे या 2 तासातच झाले पाहिजेत, कारण पर्सनल रिस्पॉन्स लिहिण्यासाठी नंतर वेळ मिळणार नाही. कळलं नक्की? चलो, आता शेवटचा 1 तास कसा करणार? थोडासा डिवाइड केलेला आहे आणि टाइम मॅनेजमेंट पण तुम्हाला सांगितलंय. नीट बघा, शेवटच्या 1 तासामध्ये डायलॉग रायटिंग तुम्ही स्टार्ट करणार आहात, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर स्टार्ट करणार आहात. 20 मिनिटांमध्ये हे दोनही सेक्शन इझिली पूर्ण होतात. हा मॅक्सिमम टाइम आहे. मिनिमम मला विचारताल तर 15 मिनिटांमध्ये सहज कव्हर होतं, परंतु तुम्ही 20 मिनिटं घ्या, प्रॉपर रीड करा आणि नंतरच इन्फॉर्मेशन ट्रान्सफर पूर्ण करा. ठीक आहे, 20 मिनिटांमध्ये हे झालं. ह्याच्यानंतर लगेच पुढचा पेपर सॉल्व्ह करायला घेऊ नका. नंतर पुढच्या 15 मिनिटांमध्ये, म्हणजे 1:20 पासून ते 1:35 पर्यंत तुम्ही जे मागं सोडलेले आहात ना, पोएमचे काही क्वेश्चन सोडले असतील, अनसीन पॅरेग्राफचे काही क्वेश्चन सोडले असतील, त्यानंतर या पॅरेग्राफचे काही क्वेश्चन्स राहिले असतील, लँग्वेज स्टडी मधला एखादा क्वेश्चन राहिला असेल, तर ते जे काही पेंडिंग क्वेश्चन्स आहेत ते पेंडिंग क्वेश्चन्स काय करा, त्या 15 मिनिटात पूर्ण करा आणि 15 मिनिटांमध्ये ते सहज पूर्ण होतील. जोपर्यंत पेंडिंग क्वेश्चन पूर्ण होत नाहीत तोपर्यंत पुढे हात लावू नका. पेंडिंग क्वेश्चन 15 मिनिटात पूर्ण करा. 15 मिनिटांमध्ये पेंडिंग क्वेश्चन झाल्यानंतर सिंपल पार्ट राहतो, तो म्हणजे न्यूजचा आणि ट्रान्सलेशनचा. बघा, इथंही 15 मिनिटं खूप झाली तरी सुद्धा 20 मिनिटं तुम्हाला दिलेली आहेत. प्रॉपर विचार करा, पॉइंट व्यवस्थित ठरवा, व्यवस्थित न्यूज लिहा. ट्रान्सलेशन मध्ये सुद्धा जे काही प्रोव्हर्ब्स आहेत
ते व्यवस्थित विचार करा. अगोदर तुम्हाला एक्झाम मध्ये कुठे ना कुठेतरी झाले असतीलच. अजिबात घाई करू नका, त्या ठिकाणी खाडाखोड केलेली चालत नाही. त्यामुळे ट्रान्सलेशनचा पार्ट विचार करून लिहिताल. विचार करण्यासाठी तुम्हाला 20 मिनिटं ठेवलेली आहेत. आता एवढं सगळं झाल्यानंतर अजूनही तुमच्याकडे 5 मिनिटं उरतील. मग त्या 5 मिनिटांमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण लाईन मारू शकतो, ज्या ज्या ठिकाणी बॉक्स काढू शकतो, त्या सगळ्या गोष्टी करून टाका. म्हणजे पेपर प्रेझेंटेशन पण होऊन जाईल. समजलं नक्की? नीट बघा परत एकदा. पहिल्या 2 तासामध्ये मॅक्सिमम पेपर कव्हर करायचा आहे. नंतरच्या 1 तासामध्ये पेंडिंग काम पण पूर्ण करायचंय, रायटिंग स्किल पण पूर्ण करायचंय, सोबत प्रेझेंटेशन पण पूर्ण करायचंय. त्यामुळं जसं आधी बोललो, पहिला 1 तास तुमच्यासाठी महत्वाचा आहे, तसाच शेवटचा 1 तास पण तुमच्यासाठी महत्वाचा आहे. कळलं? प्लॅनिंग समजलं? कसा पेपर लिहायचा व्यवस्थित कळून आलं? आता मी सेक्शन वाईज तुम्हाला टाइम नाही सांगितला, यासाठीच नाही सांगितलं कारण इंग्लिशचा पेपर आहे, प्रत्येकाची हँडरायटिंग कमी जास्त होती. त्यामुळे तुम्ही प्रत्येक तासानुसार टाइम मॅनेज ठेवा. तासानुसार प्रिपेअर करायचंय. इन केस हा पार्ट जर लवकर झाला तर हा लगेच स्टार्ट करा, हाही लवकर झाला तर लगेच हा स्टार्ट करा. म्हणजे शेवटी तुम्हाला जे 15 मिनिटं बोललो ना, ते कदाचित तुम्हाला जास्त पण मिळून जातील. कळलं? नक्की? चलो, उद्या पेपर आहे, व्यवस्थित पेपर लिहा, व्यवस्थित प्रेझेंटेशन करा. प्रेझेंटेशनला सुद्धा मार्क्स राहतील. जेवढं तुम्ही प्रॉपरली प्रेझेंट करताल तेवढे मार्क जास्त येतील. समजलं? चलो, व्यवस्थित अभ्यास करा. ऑल द बेस्ट. पेपर तुमचा नक्की सोपा येईल. अजिबात लोड घेऊ नका. अजूनही तुमच्याकडे काही तास बाकी आहेत. व्यवस्थित रिव्हिजन मारा. जे प्रिव्हियस व्हिडिओज असतील त्यातल्या काही कन्सेप्ट तुमच्या पेंडिंग असतील तर ते व्हिडिओज पण बघून घ्या. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. बाय बाय. ऑल द बेस्ट.